विठ्ठल विठ्ठल पदा सोहळा नावडी मनाला संपदा सोहळा नावडी मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मनासी कै एकादशी आषाढीये तुका म्हणे ऐसा अर्थ ज्याचे मनी त्याची चक्रपाणी वाट पाहे जावे पंढरीसी आवडे मनासी कै एकादशी आषाढीये विठ्ठल विठ्ठल संत गजानन छत्रपती शिवाजी ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहू निवासी श्रीमंत तुकोबाराय यांचा 3 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून महाराजांच्या गाथ्यातील जे वेगवेगळे प्रकरण आहेत त्या प्रकरणापैकी पंढरी महात्म्यातला आणि पांडुरंग परमात्म्याच्या ओढीसाठी वारीच्या दिशेने निघाल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये काय काय विचार येतात या सगळ्या विचाराचं विवेचन करणारा अभंग आज कीर्तनाच्या सेवेसाठी आपण निवडला आहे विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे अभंग गायल्याबरोबर तुमच्या लक्षात आला असेल श्री संत ज्ञानोबाराय यांच्या सोबत लाखोचा जनसमुदाय वारकऱ्यांचा श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर या दिशेने मार्गक्रम करत आहे आणि अगदी उद्याच आपण पंढरीमध्ये म्हणजे पंढरपूरला जाऊन अशा प्रकारे पोहोचणार आहोत आज माऊलींचा जो मुक्काम आहे तसा तर तो मुक्काम हा भेंडी शेवगावचा अशा प्रकारे तो मुक्काम आहे पण आपल्या दिंडीचं नियोजन भेंडी शेगावच्या पुढे थोडंसं वाखरीच्या मध्ये म्हणून याला वाखरीचाच मुक्काम आपल्या दिंडीसाठी म्हणण्यासारखं त्या ठिकाणी असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही म्हणून आजची आपली कीर्तन रूपी सेवा माऊलीच्या दिंडी सोहळ्याच्या वाटचालीची आणि वाखरी मुक्कामी असणारी अशा प्रकारची आहे आणि आजच्या या कीर्तनाच्या संबंधाने जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणाचा वारीचंच महत्व प्रतिपादन करणारा अभंग आपण या ठिकाणी निवडलेला आहे अभंग गायल्याबरोबर अभंग तुमच्या कानावर पडल्याबरोबर या अभंगाची जुळणी तुमच्या लक्षात आली असेल की तुकोबारायला या अभंगाच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचा विषय कोणता सांगायचा आहे कोणता सांगायचा आहे जगद्गुरु तुकोबारायला अभंगाच्या माध्यमातून फार महत्वाचा विषय बघा 3 चरणाचा अभंग आहे आणि 3ही चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी एक साम्य शब्द वापरलेला आहे एक सारखा शब्द वापरलेला आहे कोणता शब्द तुम्ही बघा 3ही चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी मन हा शब्द वापरलेला आहे मन संपदा सोहळा नावडे मनाला जावे पंढरीसी आवडे मनासी तुका म्हणे ऐसा अर्थ ज्याचे मनी
म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी या तिन्ही चरणामध्ये एक सारखा शब्द वापरला आणि तो शब्द वापरला मन. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायला तुम्हा आम्हाला हे सांगायचंय की पंढरपूरच्या दिशेने निघत असताना वारकऱ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. वारी ही साधना केवळ शरीराची नाही, बाह्य अंगाची नाही, तर मुख्यतः वारी ही मनाची म्हणजे अंतरांगाची खऱ्या रूपानं साधना आहे. आणि हे जगद्गुरु तुकोबारायला आजच्या या अभंगाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि वारीच्या वाटेचं कीर्तन असल्यामुळे मुख्यतः पुढच्या जे काही पाऊण एक तास आपल्या हातामध्ये आहे, या पाऊण एक तासामध्ये या वारीच्या संबंधाने या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तत्पूर्वी कार्यक्रमासंबंधी पर्याय द्यायचा तो महत्वाचा सगळ्यांना माहीत आहे. आपली वडजीकर मंडळी तथा पंचक्रोशीतील मंडळीच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे परम आदरणीय श्री हरिभक्त परायण पांडुरंग दादा बोरकर महाराज यांच्या सुनियोजनामध्ये ही आळंदी ते पंढरपूर पायी वारी मध्ये सहभागी झालेली आपली दिंडी आहे. तसा दादांचा माझा परिचय बऱ्याच वर्षाचा आहे आणि दादांचं या वर्षीचं दिंडीचं नियोजन हे पहिल्या वर्षाचं आहे. पण कोणीही दिंडीचं नियोजन पाहिल्यानंतर असं म्हणू शकत नाही की तुमच्या दिंडीचं नियोजन हे पहिल्या वर्षाचं आहे म्हणून. असं वाटतं 10, 20, 25 वर्षापासून तुम्ही चालता की काय आणि या दिंडीचं नियोजन करता की काय. आणि मग ऐकणारी मंडळी म्हणेल की पहिल्याच वर्षामध्ये दादांनी एवढं चांगलं नियोजन कसं काय केलं. हे अचानक झालं नाही. त्यांच्या या नियोजनाच्या मागे अनेक वर्षाच्या सेवेचं तप आहे, सेवेचं तप. म्हणून त्यांनी अनेक वर्ष या दिंडीच्या रस्त्याने या वारीच्या वाटेनं सेवा केली आणि तीच सेवा माऊलींनी फलद्रूप केली आणि ते या दिंडीचे चालक मालक झाले आणि अतिशय सुनियोजनामध्ये आपल्या सगळ्यांना घेऊन अगदी व्यवस्थित पंढरपूरच्या दिशेने अशा प्रकारे त्या ठिकाणी निघालेले आहे. म्हणून पांडुरंग दादाचे कोटी कोटी धन्यवाद. या दिंडीमध्ये चालणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांचे त्या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. विशेष करून दिंडीमध्ये सहभागी असणारे सेवाधारी मंडळी, एकदा सेवाधारी मंडळीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्या सेवाधारी मंडळी, भजनी मंडळीसाठी सुद्धा महाराज अशा प्रकारे कोटी कोटी धन्यवाद. आणि विशेष करून आज वाखरी मुक्कामी असलेली आपली दिंडीचा मुक्काम आणि याच मुक्कामावर असलेली कीर्तन रूपी सेवा आणि या परिसरामध्ये आपल्या दिंडीला इतकी चांगली जागा ज्यांच्यामुळे मिळाली असे जागा मालक आमचे बाबासाहेब दादा भंडारे आणि त्यांचे चिरंजीव अक्षय दादा यांच्या या भंडारे कुटुंबियाच्या माध्यमातून अगदी हा बंगला आपल्या दिंडीच्या ताब्यात अशा प्रकारे त्यांनी दिला. हे अंगण अशा प्रकारे त्यांनी आपल्या दिंडीच्या ताब्यात दिलेलं आहे. पाण्याची व्यवस्था, लाईनची व्यवस्था, जागेची व्यवस्था, अन्नदानाची व्यवस्था, सगळ्या गोष्टीची आपल्याला सोय झाली पाहिजे याची काळजी भंडारी कुटुंब या ठिकाणी घेतंय. म्हणून या कुटुंबासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं का. म्हणून सगळ्यांचे कोटी कोटी धन्यवाद अशा प्रकारे त्या ठिकाणी देतो. कारण मी अल्पज्ञानी आहे, वयाने कमी, ज्ञानाने कमी, अनुभवाने कमी, पण तरी सुद्धा या पामराला ज्ञानोबारायांच्या या वारीच्या वाटेनं सेवा करण्याचा संधीचा बहुमान तुम्ही माझ्या वाट्याला अशा प्रकारे दिला. म्हणून दादांना आणि या दिंडीला जे जे कोणी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूप्या सहकार्य करतं त्या प्रत्येकाचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. माझ्या बोलण्याला वाट मोकळी करून अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल. 30 ते 35 मिनिटं आपल्या हातामध्ये आहेत. बरोबर 8 वाजता आपली पंगत बसली पाहिजे. अशा नियोजनानं आपल्याला आजच्या कीर्तनाच्या संबंधाने वारी या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, तुम्ही सगळे वारकरी आहात, वारीला आलेला आहेत. कोणी या वर्षी नव्यानं आला असेल, कोणी 2 वर्ष, कोणी 3 वर्ष, कोणी 10 वर्ष, कोणी 25 वर्ष, अनेक वर्षाचे हाडामासाचे वारकरी आपल्या दिंडीमध्ये आपल्याला पाहायला अशा प्रकारे मिळतात. पण कधी 2-4 प्रश्नाचा विचार तुम्ही कधी अंतःकरणामध्ये केला का? कोणत्या प्रश्नाचा? वारीला यावं का? यावं तर का यावं? आल्यानंतर कोणासोबत जावं? आणि वारीच्या माध्यमातून जर आपण आलो तर त्याची काय फळ आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतात? असे अनेक प्रश्न तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये पडले असतील. प्रश्न क्रमांक 1,
वारीला आलं पाहिजे का? 101% महाराज वारीला आलं पाहिजे. काय होते वारीला आल्यानंतर? महाराजांच्या प्रमाणानिशी दाखला देऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की वारीला आल्याचं फळ काय प्राप्त होतं. जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. पंढरीचे वारकरी अधिकारी ते मोक्षाचे. सगळ्यांची धावपळ आहे महाराज मोक्ष प्राप्त करण्याचा. सगळ्यांची धावपळ आहे या साधनेच्या माध्यमातून मोक्षापर्यंत पोहोचण्याचा. छातीला हात लावून सांगतो, जे जे वारकरी या ज्ञानोबारायांसोबत पंढरपूरच्या वाटेला निघलेत ना, तुम्ही मोक्षाचे अधिकारी झाले म्हणून समजा. ही ताकद आहे महाराज या वारीच्या वाटेनं चालण्याची, ही ताकद आहे. म्हणून जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. आपण या वारीच्या वाटेनं आलोच पाहिजे, आलोच पाहिजे. मी नेहमी महाराज या कीर्तनाच्या माध्यमातून या अभंगाच्या माध्यमातून चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माणसाची धडपड चालू आहे. माफ करा जरा असं चुकीचं बोललो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत म्हटल्यापेक्षा रात्री झोपल्यावर सुद्धा माणसाची धडपड थांबली नाही. मी म्हणत नाही, महाराजांचं एक प्रमाण आहे. स्वप्नाची आग घायाळा. एका माणसाला स्वप्न पडलं, एक वैरी आला त्याचा आणि त्याच्या पोटामध्ये चाकू खुपसला. त्याच्या पोटातून घळघळ रक्त निघू लागलं. तो झोपेतच ओरडू लागला, वाचवा मरतो, वाचवा मरतो. त्याची पत्नी बाजूला झोपलेली होती, ती गडबडून जागी झाली. म्हणे झालं तर काहीच नाही यांना ओरडायला, आणि का ओरडतात, काय केलं पाहिजे? माऊली म्हणतात एक काना खाली दिली पाहिजे. ते सांग नाही तर द्यायची नाही. मग त्यांना हलवायचं, उठवायचं. हो उठा, काय झालं ओरडायला? तो जेव्हा झोपेतून जागा होईल आणि पोटाला हात लावे तेव्हा त्याला कळेल, आले मला तर काही झालं नाही. एक मराठीमध्ये मन आहे पांडुरंग दादा, कोणती? मनी वसे ते स्वप्नी दिसे. आमच्या वारीच्या वाटेनं चालताना एका वारकऱ्यानं पार्लेजीचे एवढे बिस्किटचे पुढे जमा केले, पिशवी भर. आणि रात्री झोपला, आणि झोपला तर झोपला, त्याला स्वप्न पडलं. स्वप्न काय पडलं? दिवसभर जमा केलेले बिस्किट फार मोठ्या चहाच्या ग्लास मध्ये बुडू बुडू खातोय. आणि सकाळी उठून पाहिलं तर काय, डोक्या खालच्या उशीचा अर्धा रूज त्यानं खाऊन संपून टाकला होता. का महाराज विचार होते ना दिवसभरातले, आता बिस्किट कधी खाऊ, बिस्किट कधी खाऊ. होतं महाराज असं, खोटं नाही सांग. माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगतो. त्या लातूरच्या पुढे मी औस्याला कीर्तनाला गेलो. 10:30 पावणे 11ला कीर्तन संपलं, सन्मान झाला. आणि 11 वाजेपर्यंत मी माझ्या गाडीजवळ गेलो. ते कार्यकर्ते आले मला सोडायला. गाडीमध्ये पाहतात तर ड्रायव्हर नाही. म्हणले महाराज ड्रायव्हर? म्हणलं ड्रायव्हर नाही बापा, मी एकटाच आहे. बरं सोबती? म्हणलं सोबतीही नाही. मग लातूर ते वाशिम तुम्हाला प्रवास करायचा आहे, 6-7 घंटे, 300-350 किलोमीटर, आणि एवढ्या रात्री करा मुक्काम इथंच. म्हणलं कशाला माझ्यामुळं कोणाला त्रास? म्हणले त्रास फीस काही नाही, इथं स्पेशल भजनी मंडळी पाहुणे मंडळीची खोली आहे, झोपा तिथं, गादी टाकून देतो. म्हणलं मग तसं असलं तर काय हरकत नाही. दिली मला तिथं गादी टाकून. झोपलो मी त्या गादीवर. रात्रीचे 2-2:30 वाजले असतील. काय झालं कुणास ठाऊक, माझ्या बाजूला एक 60-65 वर्षाचे बाबा झोपले होते. रात्रीच्या 2-2:30 वाजता त्या मथाऱ्यानं माझ्या कमरेतच लात मारली. तिनं लात मारली की मी बाजूला झोपलेल्या भजनीच्या अंगावर. काय झालं महाराज? अरे म्हणलं या बाबांना लात मारली हो. उठा, कळत नाही काही. बाजूला कीर्तनकार महाराज झोपले, त्यांच्या कमरेत लात मारता. त्या मथाऱ्यानं हात जोडले, म्हणे जय महाराज मला माफ करा, तुमच्या कीर्तनाला माझ्या गावावरून 4 किलोमीटर अंतर सायकलवर सायकलचं पायडल मारत मारत मी पार केलं. 1 घंटा सायकलचं पायडल मारल्यावर मला झोपे सुद्धा काय वाटतंय, मी सायकलच चालवते की काय. अरे म्हणलं कमर आहे माझी, पायडल थोडी आहे. म्हणजे सांगायचं काय, आपण सकाळीच नाही, दिवसाच नाही, जागृत अवस्थेतच नाही, तर महाराज झोपेत सुद्धा माणसाची धडपड थांबली नाही. ही धडपड थांबते. कधी थांबते ऐका जरा कान उंच करून. जेव्हा माणसाचं धड पडते तेव्हाच माणसाची धडपड थांबते. पण तेव्हा वेळ निघून गेलेला असतो महाराज. कळो येईल अंत काळी, प्राण पाया नाचे वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ. मग काय पाहिजे, या धडपडीच्या काळामध्ये कुठेतरी विसावा पाहिजे, विसावा. हा विसावा कुठे मिळेल? महाराज एका ठिकाणी लिहितात, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. म्हणून आपण देवाच्या गावाला पंढरपूरला गेलो पाहिजे. आणि आपण जर पंढरपूरला गेलो ना, तर हा विसावा आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. मग ऐकणारी मंडळी म्हणेल महाराज
पंढरपूरला गेल्यानंतर विसावा मिळतो का? हो मिळतो. जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय आदी करून सगळी मंडळी सांगतात पंढरपूरला जा, पंढरपूरला जा, पंढरपूरला जा. मग नियम पंढरपूरला जाण्याचाच असेल तर आम्ही आमच्या घरून डायरेक्ट पंढरपूरला गेलो असतो. आता तशी उपाययोजना आहे, गाडी आहे, बस आहे, ट्रेन आहे, नाहीतर स्पेशल गाडी करून आम्ही पंढरपूरला गेलो असतो. स्पेशल गाडी करून डायरेक्ट गावाकडून पंढरपूरला जायचं नाही. का नाही जायचं? माऊलीच एका ठिकाणी बोलतात, मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला. घरून 10-5 जणांना स्पेशल गाडी केली, पंढरपूरला निघला. त्याची गाडी पंढरपूरला जाण्याच्या अगोदर कोणत्या धाब्यावर कलल काही सांगता येत नाही. म्हणून मनानं कारभार करायचा नाही. मग मनानं कारभार न करता सरळ पंढरपूरला नाही जायचं. मग कोणासोबत जायचं? संतांचे संगती मनोमार्ग गती. आपलं मनोवांछित इच्छा जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल, त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर एकट्यानं घरून नाही जायचं, तर साधू संतांसोबत जायचं. म्हणून घरून आपण आळंदीला आलो आणि आळंदीहून ज्ञानोबराय समवेत आपण पंढरपूरच्या दिशेने निघलो. आणि जो कोणी वारकरी ज्ञानोबराय सोबत, तुकोबाराय सोबत पंढरपूरला जातो ना, त्या वारकऱ्याला आमच्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. ही संगतीची ताकद आहे महाराज आमच्या ज्ञानोबरायची. ऐका, तुम्ही टाळ्या वाजवल्या चांगली गोष्ट आहे, पण हे वाक्य टाळ्या वाजवण्याचं नाही की पंढरपूरला गेल्यावर ज्ञानोबराय सोबत तुम्हाला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होईल. अरे जो वारकरी ज्ञानोबराय सोबत पंढरपूरच्या दिशेने निघला, त्या वारकऱ्याला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जाण्याची वाटच बघण्याची गरज नाही. तोच पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा याच वारीच्या वाटेनं या वारकऱ्याला मध्येच येऊन कुठेतरी दर्शन देऊन गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्ञानोबराय, तुकोबाराय सोबत पंढरपूरला जाण्याचा प्रयत्न करायचा. खोटं नाही सांगत महाराज. आमच्या माता माऊल्या रस्त्याने चालताना एक भजन म्हणतात, या पंढरीच्या वाटन पांडुरंग भेटल. कधी कोणत्या रूपात देव भेटल सांगता येत नाही. अनोळखी ठिकाणी आपण संकटात पडावं आणि अनोळखी व्यक्तीने आपल्याला मदत करावी. महाराज आपलं हृदय दाटून येतं, कंठ दाटून येतो, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. त्या व्यक्ती पुढे अचानक आपले हात जोडल्या जातात आणि मुखातून एक वाक्य बाहेर पडतं, दादा देवासारखे धावून आला हो, देवासारखे. कोणत्या रूपामध्ये देव येईल सांगता येत नाही. म्हणून वारकऱ्यानं वारकऱ्यासोबत कधीच वाद करायचा नाही. कोणत्या वारकऱ्यामध्ये पांडुरंग परमात्मा असेल काही सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून संतांसोबत जायचं महाराज, म्हणून संतांसोबत जायचं. तसं संतन देव वेगळे नाहीत बरं. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. पण फरक सांगू का तुम्हाला? फरक जरा लक्ष देऊन आणि कान उंच करून ऐकण्याचा प्रयत्न करा. फरक, देवाजवळ जर एखादा चांगला व्यक्ती गेला ना, तर देव त्याचं कल्याण करतो. त्याच देवाजवळ जर एखादा वाईट व्यक्ती गेला तर देव त्याचं वाटोळं केल्याशिवाय राहत नाही. या उलट एखादा चांगला व्यक्ती संतांजवळ गेला तर संत त्याचं चांगलंच करतात. पण त्या संताजवळ एखादा वाईट व्यक्ती जरी गेला तरी संत त्याचं चांगलं केल्याशिवाय राहत नाहीत. महाराज किती विरोधाभास आहे. मी नेहमी रोज कीर्तनामध्ये हे वाक्य बोलतोय. कोणाकोणाला कळेल काही सांगता येत नाही, पण जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. किती विरोधाभास आहे. अरे ज्ञानोबराय असताना ज्या समाजाने, तुम्ही आम्ही ज्या ज्ञानोबरायांना त्रास दिलं, हिनवलं, मारलं, त्या ज्ञानोबरायच्या खेटराचं दर्शन व्हावं म्हणून सगळेजण ज्ञानोबरायच्या रथाच्या मागे पळण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराज ऐका, काय चरित्र आहे हो ज्ञानोबरायांचं. प्रत्येकाला वाटतं ज्ञानोबरायांच्या चरणाचा स्पर्श व्हावा, प्रत्येकाला वाटतं ज्ञानोबरायांच्या पादुकाचा दर्शन व्हावं, पादुकाचा स्पर्श व्हावा. आणि जेव्हा ज्ञानोबराय होते तेव्हा जरा लक्ष देऊन ऐका, काय चूक होती हो ज्ञानोबरायांची. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता त्या ब्राह्मणाच्या द्वारावर जायचे आणि हात जोडून विनंती करायचे, अरे जी काही चूक आहे ती आमची आहे, आम्हाला शिक्षा द्या. आमच्या चुकीची शिक्षा आमच्या लेकरांना देऊ नका. आमच्या लेकरांना समाजामध्ये प्रवेश करून घ्या. धर्मपुस्तिका उघडली आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं, विठ्ठल पंत तुमच्या लेकरांना जर समाजामध्ये घ्यायचं असेल तर एकच उपाय, कोणता? देहांत प्रायचित्त. माता माऊल्यांनो ऐका, जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. ऐका ना मी बोलतो कशा करताना. अरे
विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेंनी आपल्या लेकराच्या भवितव्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. 2 पत्र लिहिले. मोठा होता म्हणून निवृत्ती दादाच्या नावानं, आणि त्या ठिकाणी 1 पत्र लिहिलं पैठणच्या ब्राह्मणाच्या नावानं. आणि महाराज अशा प्रकारे देहांत प्रायश्चित्त केलं. पोरके झाले हो आमचे ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांना आई राहिली नाही, ज्ञानोबारायांना वडील राहिले नाही. वय फार लहान ज्ञानोबाराय आणि त्यांच्या भावंडाचं मी बोलतो ते माता माऊल्यांनो चित्र डोळ्यासमोर आणा. आळंदीमध्ये इंद्रायणीच्या काठावर सिद्ध बेटामध्ये ज्ञानोबारायांची एक मोडकी तोडकी झोपडी होती. आणि त्या मोडक्या तोडक्या झोपडीमध्ये ज्ञानोबाराय झोपलेले आपल्या भावंडासोबत. रात्रीचे 12 वाजले. काय झालं कुणास ठाऊक. मध्यरात्री 10 वर्षाची चिमुकली मुक्ताई माता दचकून जागी झाली आणि हुंदके देत देत रडू लागली. अंगणामध्ये खेळणाऱ्या लेकराचा आवाज किचन मध्ये काम करणाऱ्या आईच्या कानावर पडावा. आई ते काम सोडून जाते, त्या लेकराजवळ जाते, त्या लेकराला कडेवर उचलते, त्याच्या पाठीवरून प्रेमाचा हात फिरवत विचारते, बाळा का रडतोयस रे? कोण मारलं का? कोण रागवलं का? काही लागलं का? मुक्ताई मातेच्या पाठीवर हात फिरवणारा मायेचा हात आता महाराज राहिला नव्हता. ज्ञानोबारायांच्या कानावर मुक्ताई मातेचं रडणं पडलं. ज्ञानोबाराय उठले, पाहतात तर काय माझी चिमुकली बहीण रडते. जसं आईना रडणाऱ्या लेकराला आपल्या छातीला कवटाळावं ना, तसं रडणाऱ्या मुक्ताई मातेला ज्ञानोबारायांना आपल्या छातीला कवटाळलं. प्रेमाचा हात आमच्या मुक्ताई मातेच्या पाठीवर फिरवला आणि ज्ञानोबारायांनी मुक्ताई मातेला प्रश्न केला, मुक्ताई का रडतेस ग? कोण मारलं का मुक्ताई तुला? नाही दादा, कोण नाही मारलं. कोण रागवलं का? कोणी नाही रागवलं. भूक लागली का? नाही दादा, भूक लागली. मग का रडतेस? एकच शब्द मुक्ताई मातेच्या मुखातून बाहेर आला आणि तो शब्द होता महाराज, आई. स्वामी तिन्ही जगाचा पण आई विना भिकारी. ज्ञानोबाराय मुक्ताई मातेला म्हणतात, अगं मुक्ताई, खरं आहे ग, आपण पोरके झालो ग या जगामध्ये. आपली आई आपल्याला सोडून गेली, आपले बाबा आपल्याला सोडून गेले, पण खचू नको, रडू नको. या जगाच्या कल्याणासाठी आपल्याला लढायचं आहे, जगायचं आहे आणि आपलं जीवन अशा प्रकारे जगायचंय. ये झोप. मुक्ताई मातेच्या मुखातलं माता माऊल्यांनो वाक्य ऐका. आमची चिमुकली मुक्ताई म्हणते, दादा झोपले असते रे. रोज आईला बिलगुलून आईचा हात डोक्याखाली घेऊन झोपायची सवय होती. आज आई राहिली नाही आणि आज आईचा हातही राहिला नाही. हे वाक्य ऐकलं ज्ञानोबारायांनी आपला उजवा हात मुक्ताई मातेच्या समोर केला. मुक्ताई, आजपासून हा हात तुझ्या भावाचा समजू नको. आजपासून हा हात तुझ्या आईचा समज. मुक्ताई मातेनं ज्ञानोबारायचा उजवा हात डोक्याखाली घेतला आणि मुक्ताई मातेला कशी झोप आली सांगू तुम्हाला? शपथ घेऊन सांगतो, खोटं नाही सांगत. रोज आईचा हात डोक्याखाली घेऊन जी झोप मुक्ताई मातेला येत नव्हती, आज ज्ञानोबारायांचा हात डोक्याखाली घेऊन मुक्ताई मातेला नेहमीपेक्षा चांगली झोप आली. म्हणून पुरुष असून सुद्धा ज्ञानोबारायांना आपण काय म्हणतो? माऊली. जगाच्या पाठीवर महाराज एक पुरुष असून सुद्धा माऊली उपमा जर कोणाला मिळाली असेल तर ती म्हणजे आमच्या ज्ञानोबारायांना मिळाली. खोटं नाही सांगत महाराज. आमच्या सारख्या आळंदीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फार वाईट वाटतं हो. अरे ज्या माऊलीच्या नावानं आम्ही आळंदीमध्ये पोट भरतो, त्याच माऊलींना, त्याच ज्ञानोबारायांना त्या आळंदीतल्या लोकांनी कधी गोड घास खाऊ दिला नाही, कधी कोणता सण साजरा करू दिला नाही, कधी अंगावर कपडे घालू दिले नाही. आपल्या भावाचं पोट भरावं म्हणून ज्ञानोबारायांनी आपल्या खांद्याला झोळी लटकावी आणि मधुकरी मागण्यासाठी 10-5 घरं फिरावे. ज्ञानोबारायांचा कोविलवाना चेहरा पाहून एखाद्या माता माऊलींना दया यावी आणि मूठभर पीठ त्या झोळीमध्ये टाकावं आणि एका नराधामानं ते ढोळीमध्ये टाकलेलं पीठ ज्ञानोबारायांच्या पाहावं आणि त्या नराधामानं ज्ञानोबारायांच्या खांद्यावरची झोळी ओढावी, त्या झोळीतलं पीठ खाली टाकावं आणि पुन्हा ज्ञानोबारायांनी उचलू नाही म्हणून ते पायदळी तुडवावं. ज्या समाजानी, ज्या लोकांनी, ज्या तुम्ही आम्ही ज्ञानोबारायांना अशा प्रकारे महाराज त्रास दिला, आज ज्ञानोबाराय तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याजवळ तुम्हा मला घेऊन जातायत. हे चरित्र आहे महाराज आमच्या ज्ञानोबारायांचं. हे चरित्र आहे आमच्या ज्ञानोबारायांचं. म्हणून नुसतं वारीमध्ये येऊ नका वारकऱ्यांनो. ज्ञानोबारायांचं चरित्र काय तपासा. वारीमध्ये आल्यानंतर काय परिवर्तन, नुसतं शरीरात परिवर्तन नाही झालं पाहिजे. बाया आरशा पाहतात आणि काळीच झाली म्हणतात. अरे काळी हो का गोरी हो, पण जे मन काळे झाले ना, वारीच्या वाटेनं येऊन महाराज काळे झालेले मन गोरे करा. हा खरा उपदेश आहे वारीच्या वाटेचा. हा खरा उपदेश आहे. म्हणून जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. का वारीला यायचं, का संतांसोबतच वारीला यायचं आणि वारीच्या वाटेनं येण्याची ताकद काय आहे. राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाविली.
म्हणून जरा लक्ष देऊन ऐका बरं. वारीच्या वाटनं कीर्तन प्रवचन भगवंताचं नामस्मरण होणं फार गरजेचं आहे. चंद्रभागे स्नान विधिते हरिकथा. जोपर्यंत कीर्तन होत नाही, ज्ञानोबारा एका ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, तरी कीर्तनाची नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, ते नामची नाही पापाचे ऐसे केले. म्हणून वारीच्या वाटनं नुसतं चाललं नाही पाहिजे. लोकाला टाळी वाजवा म्हणलं की ती बिस्लेरीची बॉटल दाखवतात हातातली. कशी टाळी वाजवली पाहिजे महाराज, टाळी वाजवली पाहिजे. महाराजांनी सांगितलं, टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ती चालावी पंढरीची. आणि बघा वारीचं महत्व सांगू का तुम्हाला. मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे बरं का. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये माझं इंजिनिअरिंग झालं. वारीचे दोन्ही महत्व सांगतो मी तुम्हाला. एक वैज्ञानिक महत्व सांगतो वारीचं आणि एक आध्यात्मिक महत्व सांगतो वारीचं. फार कमी वेळ आहे आपल्याजवळ, पण कमी वेळामध्ये चांगलं चिंतन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐका. हजारो वर्ष अगोदर महाराज साधू संतांनी आपल्याला वारीची साधना सांगितली, पण आम्हाला कळाली नाही. टाळी का वाजवावी, गुढी का उभारावी, पायी का चालावं, साधना का करावी. लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही रामदेव बाबाचे व्हिडिओ पाहिले असतील. योगासन सांगतात ना रामदेव बाबा. काय सांगतात, डोकं दुखत असेल ना तर तळ हातावरच्या इथला पॉइंट प्रेस करा. पोट दुखत असेल तर इथला पॉइंट प्रेस करा. सगळ्या शरीराच्या अवयवाचे पॉइंट आपल्या तळ हातावर असतात. तळ हातावर. बरं का. लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. डोकं दुखत असेल तर हा पॉइंट प्रेस करायचा. पण मी म्हणतो डोकं दुखवण्याची वाटच कशाला पाहायची. एक मेडिकल मध्ये लँग्वेज आहे, एक मन आहे इंग्लिश मध्ये. कोणती? प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. याचा अर्थ काय आहे, रोग झाल्यावर उपचार केल्यापेक्षा प्रतिबंध केलेला बरा. रोग होऊ द्यायचा नाही. मग डोकं दुखल्यावर पॉइंट प्रेस केल्यापेक्षा डोकं दुखायच्या अगोदरच आपल्या तळ हातावरचा पॉइंट प्रेस करायचा, जेणेकरून आपलं डोकं दुखणार नाही. बरं, एक पॉइंट प्रेस करायचा नाही. एक थेरपी आहे महाराज मेडिकल मध्ये, ज्या थेरपीमुळे सगळ्या पॉइंट प्रेस होतात आपोआप. त्या थेरपीचं नाव काय आहे माहित आहे का? क्लॅपिंग थेरपी. क्लॅपिंग म्हणजे काय? टाळी वाजवणे. आणि हे 100 वर्ष 50 वर्ष अगोदर सांगितलं या विज्ञानानं, डॉक्टरनं क्लॅपिंग थेरपी. आणि ही क्लॅपिंग थेरपी आमच्या साधू संतांना हजारो वर्ष अगोदर सांगितली, टाळी वाजवावी. म्हणून का वारीच्या वाटेनं आलं पाहिजे आणि का टाळी वाजवली पाहिजे आणि का पायी पायी चाललं पाहिजे. जरा लक्ष देऊन ऐका माता माऊल्यांनो. आणि ही माहिती जरा दुसऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करा. बरेच लोक म्हणतात काय होते वारीला गेल्यावर. जरा कान उंच करून ऐकण्याचा प्रयत्न करा. एक सिद्धांत आहे, सिद्धांत विज्ञानामध्ये, गुरुत्वाकर्षण बल. एखादा आंब्याचा झाडाला आंब्याचं फळ लागलं, ते आंबा पाडाला आला आणि तुटला की असा आकाशाकडे जातो. आकाशाकडे जातो का? खाली जमिनीकडे येतो. का बरं जमिनीकडे येतो? गुरुत्वाकर्षण बल. हातामध्ये दगड घ्या आणि असा आकाशाकडे फेका. त्या दगडाला लावलेला फोर्स त्याला मराठीमध्ये म्हणतात बल. त्या दगडाला लावलेलं बल संपलं की आकाशाकडे फेकलेला दगड कुठे येतो? खाली येतो. का? गुरुत्वाकर्षण बल. आपण जमिनीवर पायी चालतोय, बसतोय, याचं कारण गुरुत्वाकर्षण बल. शरीरामध्ये 24 तास रक्त पुरवठा होतो, पण 2 पार्ट मध्ये 2 प्रकारे होतो. 12 तास रक्त पुरवठा वरून खाली होतो आणि 12 तास रक्त पुरवठा खालून वरी होतो. मग आता ऐकणारी मंडळी म्हणेल, गुरुत्व आकर्षणाचा सिद्धांत जर खरा असेल आणि सगळं जर खाली ओढल्या जात असेल, तर मग खालच्या बाजूनं रक्त पुरवठा वरच्या बाजूनं कसा काय जात असेल. जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. मी बोलतो कशा करताना. खालच्या बाजूनं वरच्या बाजूला रक्त पुरवठा नेण्याचं काम कोण करतं? तर हृदय करतं. पण कोणतं हृदय? दुसरं हृदय. तुम्ही म्हणसाल दुसरं हृदय? आम्हाला तर एकच हृदय आहे. हो, हृदय एकच आहे, पण मी तुम्हाला दुसऱ्या हृदयाची माहिती सांगतो. त्याला हृदय नाही म्हणता येणार, पण ते हृदयाला ठणठणीत चालवण्याचं काम करतं, म्हणून त्याला मी दुसरं हृदय म्हणतो. आणि ते दुसरं हृदय म्हणजे आपल्या पायाच्या कोटऱ्या. आपले पाय, बीपी वाढली, शुगर वाढली, गेले डॉक्टरकडे. डॉक्टर म्हणतात सकाळी 4 वाजता उठा आणि 4 किलोमीटर काय करा? वॉकिंग करा, वॉकिंग. आणि ही वॉकिंग नाही तर काय आहे महाराज? जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. अहो, शुगर आणि बीपी असणारे रोगी लोक सुद्धा वारीच्या वाटेनं आले आणि त्याच्या गोळ्या सुटल्या. ही ताकद आहे महाराज आमच्या वारीच्या वाटेनं चालण्याची. ऐका. आणि नुसती टाळी नाही वाजवायची.
तर मुखानं भजन करायचं महाराज. तुम्हाला जे काही रामकृष्ण हरी म्हणा, ज्ञानोबा तुकोबाराय म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. आणि विठ्ठल म्हणजे फक्त पांडुरंग परमात्म्याचं भजन नाही, मग विठ्ठल म्हणजे आमच्या हृदयाचा वायम आहे. वायम खोटं नाही सांगत. विठ्ठल, ठचा दबाव हृदयावर पडतो, हृदयावर. विठ्ठल, ठचा दबाव हृदयावर. काय करतं हृदय? संकुचन अंकुचन पंपिंग करतं, सगळ्या शरीराला रक्त पुरवठा करण्याचं काम करतं. हृदय थांबला, माणूस थांबला. शेकडा 60% लोक आता भारतात हृदय विकाराच्या झटक्याने मरतायत. आणि तिच्यात आता 25 आणि 30 वर्षाचे तरुण सुद्धा आहेत महाराज. मग या हृदयाचा व्यायाम आहे कोणता? या हृदयाचा व्यायाम आहे महाराज आमच्या पांडुरंग परमात्म्याचं नाव, या विठ्ठलाचं नाव. म्हणून जोर जोरानं मुखातून विठ्ठल म्हणलं पाहिजे, नवे नवे हातानं टाळी वाजवली पाहिजे. आणि पायी पायी पंढरपूरच्या दिशेनं निघण्याचा प्रयत्न अशा प्रकारे केला पाहिजे. ही तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आणि बौद्धिक ताकद दिल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आहे महाराज वारीची. म्हणून एकदा गोड भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा तो कशा करताना. म्हणून या वारीच्या वाटेनं महाराज चालण्याचा प्रयत्न करायचा. आणि या वारीच्या वाटेनं जर यायचं असलं, चला ना वारीला, अहो आमचे जनावर कोण बघल? चला ना वारीला, अहो आमचं शेत कोण बघल? चला ना वारीला, अहो आमच्या कुटुंबाकडे कोण लक्ष देईल? महाराज इकडं यायचं म्हटलं की सगळ्या गोष्टीचा त्याग करून यायचं. अहो तुम्ही आम्ही त्याग केला. 20 दिवस कुटुंबाचा, 20 दिवस शेताचा, 20 दिवस महाराज अशा प्रकारे जनावराचा. पण आमच्या तुकोबारायांनी वारीच्या वाटेने येण्यासाठी कशाचा त्याग केला हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. संपदा सोहळा नावडे मनाला, 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 संपदा सोहळा नावडे मनाला. लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा. जावे पंढरीसे आवडे मनासे, जावे पंढरीसे आवडे मनासे, जावे पंढरीसे आवडे मनासे, जावे पंढरीसे आवडे मनासे. वा. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. टकळा या शब्दाचा आहे अर्थ आहे महाराज ध्यास. टकळा या शब्दाचा अर्थ आहे महाराज ओढ. आमच्या तुकोबारायांना, आमच्या साधू संतांना, आमच्या ज्ञानोबारायांना पंढरपूरची ओढ लागली. आणि त्या पंढरपूरच्या ओढीमध्ये त्यांना संपदा आवडत नाही, सोहळा आवडत नाही. हे संपदा सोहळा काही कामा नाही बरं. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ती कवडी गेली नाही. आणि या पंढरपूरला जाण्यासाठी तुकोबारा एका ठिकाणी काय लिहितात माहित आहे का? होईन भिकारी पण पंढरीचा वार करी. सगळी संपदेचा त्याग करेल, भिकारी होईल, पण पंढरपूरचा वारकरी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पंढरपूरच्या वारीनं या होतो जरासा त्रास.
कधी पाऊस पडतो, कधी चिखल होतो, कधी महाराज पाये दुखतात, कधी जराशी तब्येत खराब होते. पण खरं सांगू का, मी नेहमी वाक्य बोलतो, वारीच्या वाटेनं येऊन पावसात भिजल्याशिवाय आणि चिखलात भरल्याशिवाय वारीची मजाच येत नाही, मजाच येत नाही. म्हणून भिजावंच लागतं, भरावंच लागतं आणि धावपळ अशा प्रकारे महाराज करावीच लागते. आणि एक वाक्य सांगू का तुम्हाला युनिव्हर्सल, त्रास झाल्याशिवाय गुण येत नसतो. मेहनत करावीच लागते, त्रास सहन करावाच लागतो. बस एवढंच एक उदाहरण सांगतो आणि थांबण्याचा प्रयत्न करतो. पण आता हे उदाहरण मात्र जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. कोणतं? त्रास होईल पण गुण आल्याशिवाय राहणार नाही. बघा, आता सारखे महाराज MBBS, BDS, PHMS, डेंटल, MD असे डॉक्टर पूर्वीच्या काळी नव्हते. आता डॉक्टरकडे गेलं ना, टेटोस्कोप लावणार, थर्मामीटर लावणार, सिटी स्कॅन करणार, एक्सरे करणार, MRI करणार आणि पुन्हा तुम्हाला विचारणार कसं वाटतंय, काय होतंय. पण महाराज पूर्वी डॉक्टर नव्हते. पूर्वी कोण होतं माहित आहे का? वैद्यजी होते, वैद्यजी. त्यांच्याकडे एखादा पेशंट गेला, ती विचारायचे नाही तुम्हाला काय त्रास आहे. मग ते काय करायचे? नाडी परीक्षण. हे 3 नाडी आहेत ना, वात पित्त कफाच्या. मग जो दोष आहे तो दोष कमी करण्यासाठी ते औषध द्यायचे. औषध म्हणजे काय? इंजेक्शन, टॅबलेट, सलाईन. मग जंगलामध्ये जायचं, जडीबुटी तोडून आणायची, ती वाळवायची, तिचा बुगा करायचा आणि एका भरणीमध्ये भरून ठेवायचा. असं एक रामबाण इलाज असणारे एक वैद्यजी होते. रामबाण इलाज औषध का म्हणतो मी? रोग अनेक, औषध मात्र एक. डोकं दुखू द्या तेच औषध, पोट दुखू द्या तेच औषध, हात दुखू द्या तेच औषध. असं रामबाण इलाज औषध होतं. पण महाराज त्या औषधाचा एक दुष्परिणाम होता. कोणता? समजा उदाहरणार्थ आपली तब्येत खराब झाली, आपलं डोकं दुखतंय आणि ते औषध आपण खाल्लं तर आपलं डोकं थांबत होतं. पण कोणताही त्रास नसताना, कोणतीही बिमारी नसताना चुकून जरी ते औषध पोटात गेलं तर गॅस्ट्रो म्हणजे संडाची बिमारी लागत होती. पण आता वैद्यजीकडे औषध घ्यायला कोण जाईल? जे रोगी आहे तेच जाईल. त्या रामबाण इलाज औषधाचा एवढा प्रचार प्रसार झाला, 50 खेड्यातली पेशंट महाराज त्याच वैद्यजीकडे येऊ लागले. अशी लाईन लागली पेशंटची. भरणीतलं औषध काढायचं, कागदात टाकायचं, पुडी बांधायची. एवढाही वेळ त्या वैद्यजींना मिळत नव्हता. म्हणून त्यांना वैद्यजीनं काय केलं, एक आजूबाजूच्याच गावातला एक बाळू, ते डॉक्टर सोबत असतं ना, हेल्पर, कंपाऊंडर म्हणतो आपण त्याला, तसा कंपाऊंडर म्हणून सोबत ठेवला. काहीच नाही, दे म्हणलं की पुडीतलं औषध काढ, त्या भरणीतलं औषध काढायचं, कागदात टाकायचं, पुडी बांधायची, आलेल्या पेशंटला द्यायची. 2-3 दिवस त्या बाळूनं लक्षच ठेवलं. म्हणे अरे, कोणतीही बिमारी असू द्या, एकाच भरणीतलं औषध. मग या वैद्यजीजवळ पुड्या बांधत बसल्यापेक्षा एक भरणी जर आपण गायब केली तर आपणही डॉक्टर होऊ शकतो. या बाळूनं केली ना भरणी गायब, गेलं गावाकडं आणि लावला घराला बोर, डॉक्टर बाळू, आमच्या इथे प्रत्येक गोष्टीचा इलाज केला जाईल, बिमारीचा नाही, गोष्टीचा. लिहिलं त्यानं ते वाक्य. त्याच गावातल्या एका कुंभार मामाचा 8 दिवस झाले गाढव हरवलं होतं. गाढव, त्यांनी ते वाक्य वाचलं, आमच्या इकडे प्रत्येक गोष्टीचा इलाज केला जाईल. आता गाढव हरवणं ही काही बिमारी आहे का? नाही. काय झालं कुंभार मामा? अरे बाळू, गाढव हरवलं रे, काही इलाज होईल का? काही मागचा पुढचा विचार केला नाही आणि या पठ्ठ्यानं भरणीतलं औषध काढलं, पुढी बांधून दिलं कुंभार मामाला. म्हणे सकाळी 1 ग्लास पाण्यासोबत घ्या. कोणतीही बिमारी नसताना कुंभार मामाने सकाळी 1 ग्लास पाण्यासोबत औषध घेतलं आणि कुंभार मामाची ड्युटी सुरू झाली. उचला डबा की पळाले गावाबाहेर, उचला डबा की पळाले गावाबाहेर. असं 8 वेळेस झालं आणि 9व्या वेळेस कुंभार मामा हातात डबा घेऊन गावाच्या बाहेर दिशाला ज्या झुडपाच्या मागे गेले, त्या झुडपात कुंभार मामाचं गाढव सापडलं. गाढव दिसलं की कुंभार मामाला आनंद झाला आणि कुंभार मामा आनंदात म्हणू लागले, त्रास झाला पण गुण, त्रास होऊ द्या पण गुण येण्याला महत्व आहे, गुण येण्याला. आता काही दिवस असे आनंदात गेले. आला दिवाळीचा सण, या कुंभार मामाने केल्या पंत्या आणि प्रत्येक घरी नेऊन देऊ लागले. त्याच गावातली एक राणी एका राजाला दिली होती आणि ती माहिरी दिसल्यामुळे कुंभार मामानं सहज त्या राणीला विचारलं, काय राणी साहेबा, दिवाळीच्या आल्या वाटतं? असं म्हणलं की ती राणी ढसा रडू लागली. म्हणे कुंभार मामा, कशाची दिवाळी, दसरा, बोंबलू शिमगा झाला. म्हणे झालं काय? म्हणे माझं नवऱ्याचं म्हणजे राजा राणीचं भांडण झालं आणि नवऱ्यानं मला सांगितलं, जाय माहेरी मरेपर्यंत मला तुझं तोंड बघायचं नाही. आता नवरा बायकोचं भांडण म्हणजे काय बिमारी आहे का? नाही. कुंभार मामा म्हणले, राणी साहेबा काय घाबरताय? आपल्या गावात एक बाळू आहे, त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीचा इलाज आहे. आणलं बाबा त्याला बोलून, बांधली त्यानं पुडी, दिली राणीला एक पुडी बांधून.
तिनं 1 ग्लास पाण्यासोबत ते औषध घेतलं, कोणती बिमारी नसताना. सकाळी 5 ते दुपारी 2 राणी टॉयलेट मध्येच बाहेर निघायचा पत्ताच नाही. 4 वयत, कोणी हात बघ, कोणी डोकं बघ, कोणी पोट बघ. एका सैनिकानं लपून निरोप दिला त्या राजाला, म्हणे राजा तुमची राणी वाचल आम्हाला वाटत नाही, काय शेवटचं बोलायचं तर या बापान बोला एकदा. राजानं तिकडं डोकं खाजवलं, म्हणे भांडण करून मी दिला हाकलून तिला, तिचं जर माहेरी काही बरं वाईट झालं तर ते खापर आपल्या डोक्यावर फुटल्याशिवाय राहत नाही. कोण आहे रे बाहेर? एक सेवक धावकच आला, म्हणे रथ काढा आणि राणीला सुखरूप आपल्या घरी घेऊन या. रथ गेला, 2 दिवसात रथात बसून राणी सुखरूप आपल्या सासरी आली आणि सासरचा महल राणीनं पाहिला आणि राणी आनंदात म्हणू लागली, त्रास झाला पण गुण त्रास होऊ द्या, त्रास होण्याला काही हरकत नाही, पण गुण आला पाहिजे. काही दिवस आनंदात गेले. एका वैर्याचं पत्र आलं महाराज, दुश्मनाचं, एका यवनाचं या राजाला, ए राजा आम्हाला तुझ्यासोबत युद्ध करायचंय, लवकर या वेळेवर या ठिकाणी तयार हो, नाहीतर शरणागती पत्कार. ते पत्र वाचलं राजानं, थरथर घाम फुटला. राजा घाबरला, प्रधानाला घाम फुटला. राणी आली, राणी म्हणे काय झालं घाबरायला? म्हणे यवनाचं पत्र आलं, युद्ध करा म्हणतात. मग करा ना. अगं वेडे, त्यांचे 10,000 सैनिक, आपले 1000 सैनिक, त्याच्याजवळ बंदुका, आपल्याजवळ तलवारी, कसा टिकाव धरणार? ती म्हणे घाबरू नका, आमच्या माहेरी एक बाळू आहे आणि त्या बाळूकडं प्रत्येक गोष्टीचा इलाज आहे. आता युद्ध म्हणजे काय बिमारी आहे का? आणलं पा त्या बाळूला बोलून. त्या बाळूने विचारलं, म्हणे राजा तुमचे सैनिक किती आहेत? राजा म्हणे 1000. या पठ्यानं 1000 पुड्या बांधल्या, 1000 आणि सगळ्या सैनिकाला 1 पुडी. एकही बिमार नव्हतं आणि बिमार नसताना सगळ्यांना महाराज ते औषध खाल्लं. या बिचाऱ्यांना युद्धाची प्रॅक्टिस करायची होती आणि यायची डबे उचलू दुसरीच प्रॅक्टिस सुरू झाली. 1000च्या 1000 सैनिक महाराज डबं घेऊ पळू लागलं. त्या यवनाचे 2 गुप्तहेर आले. या सैनिकाची ताकद काय, यांचा शस्त्रसाठा काय, यांची युद्धनीती काय, त्याला काय माहिती इकडे डबा नीती चालू झाली होती म्हणून. ते डबा नीती पाहिली त्यांनी आणि ते 2 महाराज गुप्तहेर पळतच गेले. जहापना म्हणे काय झालं? म्हणे लवकर आपल्या राज्यात वापस चला, लवकर आपल्या गावात वापस चला. अरे झालं काय? म्हणे ज्या राज्यात आपल्याला युद्ध करायला जायचंय तिथं कोणता तरी साथीचा रोग आलाय, कोरोना तर नाही, कोणता तरी साथीचा रोग आलाय. तिथं जर आपण गेलो तर तो रोग आपल्याला लागल्याशिवाय राहत नाही. महाराज रात्रीतून 10,000 सैनिक गायब झालं आणि हे जेव्हा सकाळी 1000 सैनिकाला कळालं तेव्हा 1000च्या 1000 सैनिक म्हणू लागलं, त्रास झाला पण गुण त्रास होऊ द्या. महाराज वारीच्या वाटण यायचं म्हणले अर्धा मला सांगा, घरी 2 पाहुणे आली तर आपली तारांबळ उडते हो. भाजीत मीठ टाकलं का नाही ही बाई विसरून जाते आणि बाया इथं आचार्याच्या नावानं बोट मोडतात. पोळ्या जरा अशाच झाल्या, चटणी अशीच पाहिजे होती. आता आपण महाराज वारीच्या वाटेनं व्यवस्थेचा नाही, तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर वारीच्या वाटेनं अवस्थेचा विचार करा. ज्यांनी अवस्थेचा विचार केला त्याच्या जवळ भगवंत येऊन दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून यथामती यथा अवकाश गोड आपण पाऊण 1 तासामध्ये वारी या विषयावर संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीच्या या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. म्हणून जे कोणी महाराज या दिंडीला अशा प्रकारे सहकार्य करतात त्या प्रत्येकाचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त अशा प्रकारे करतो. आजचं झालेलं कीर्तन गजर हरी कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर आपल्याला त्या ठिकाणी गजर मुक्ताबाईचा या युट्यूब चॅनल येणार आहे. आताच मी तर म्हणतो मोबाईल काढा किंवा लिहून ठेवा, गजर मुक्ताबाईचा या युट्यूब चॅनलवर अशा प्रकारे येणार आहेत. आमचे गजानन महाराज सुद्धा आहेत, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण वारीच्या वाटेनं एवढी धावपळ करायची, सगळं महाराज आजूबाजूचा सोहळा सुद्धा कव्हर करायचा, रात्री मुक्कामावर सुद्धा त्या ठिकाणी महाराज अशा प्रकारे कीर्तन त्या ठिकाणी रेकॉर्ड करायचे. एवढं पांडुरंग दादा कसं जमलं हो तुम्हाला सगळं सेटअप जमा करायचं? नाही का? वारीच्या वाटेनं असं वाटतच नाही की वारीच्या वाटेचं कीर्तन आहे, असं वाटते भव्य दिवस सप्ताहाच्या मंडपात कीर्तन चालू आहे की काय. म्हणून जेवढं महाराज दादांचं कौतुक अशा प्रकारे करावं म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा, या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ बघा, सगळ्या व्हिडिओला लाईक अशा प्रकारे त्या ठिकाणी करा ही सुद्धा विनंती करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी बोलिले लेकुरे